दाखवा दाखवा इकडे दाखवा इकडे दाखवा इकडे दाखवा बघा 6,000 रुपये तुमच्याकडे मागे फिरेल चालेल मागे बघताना तुमच्याकडे मागून गेलं दादा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी परवाच्या दिवशी घेतलेला दसरा मेळावा त्याच्यामध्ये त्यांनी आव्हान केलं होतं की हे आमचे हजारो हात जे आहेत मुंबईकरांचे आणि ठाणेकरांचे त्यांनी सर्वांनी मदत केली पाहिजे। पूरग्रस्तांमध्ये कोकण असेल मराठवाडा असेल आणखी कुठे जिथे जिथे पूर आलेला आहे त्या लोकांचे खूप वाईट हाल आहेत आणि त्यांना ह्या सर्व वस्तू ते पुरवल्या पाहिजेत। हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्याचं काम आमचे करुणा ट्रस्ट असेल आनंद दिघे मदत कक्ष असेल आम्ही आमदार आहोत आमचे सर्व कार्यकर्ते आहेत म्हणजे नगरसेवक आहेत विभाग प्रमुख आहेत सर्व एकत्र येऊन हे काम करत आहोत आणि आत्ता आम्ही 3,000 किट करमाला सोलापूर जिल्हा तिकडे आम्ही आज पाठवत आहोत। सोळाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये 27 वस्तू आम्ही देत आहोत। 27 वस्तूमध्ये असं नाही आहे बघा आता तुम्ही मंगेश चुटीने दाखवलं असेल जीन्सची पॅन्टसुद्धा आहेत 5,000 रुपये जीन्सची पॅन्ट टॅग सहित आहे स्पायकर स्कूलची बॅग आहे ती नाईकची आहे हे बघा स्टीलची भांडीसुद्धा खूप चांगल्या क्वालिटीची आहेत मिरची पूडपासून अन्नधान्यापासून चहापासून पावडरपासून सर्व प्रकारचे किट्स त्यांना म्हणजे ते फक्त अन्न हे करून खायचं आहे आणि व्यवस्थित राहायचं आहे कारण ते अन्नदाता आमचे आहेत ते आम्हाला नेहमी अन्न खायला घालतात। आज त्यांची परिस्थिती वाईट आलेली आहे आमच्या पक्षाचं ध्येय धोरण आहे की त्यांना आज मदतीची गरज आहे म्हणून आम्ही सर्वजण आमच्या पक्षाला मदत करतो। काही करत नाही फक्त बोंबा मारायचं काम करत आहे आणि त्यांना त्यांच्या बोंबा मारू दे। ये जनता है सब जानते हैं कौन काम करता है कौन बोंबा बोंब करता है। शिंदे साहेब ही दैन्यावयांक आहे मी काल बघितलं असेल स्टेजवर त्यांनी साधा पुष्पगुच्छासुद्धा घेतला नाही स्वीकारला नाही आणि विरोधक जे आमचे आहेत ते तिकडे गेले होते बघायला AC गाडीमध्ये बसून काजू खात होते काजूनी बदाम खात होते ते साधी लिमलेटची गोळी कुणाला देऊ शकत नाही तर बाकी काय देणार। एकनाथ शिंदे साहेब देणार आहेत आणि त्यांचे कार्य सुद्धा त्यांनी केल्या आव्हानाला प्रतिसाद देणार आहे। साहेब स्वतः 18 तास काम करतात आम्ही 1 दिवस 12 दिवस पण काम केलं तर काय आहे आणि ही जो अन्नदाता आहे आम्हाला नेहमी अन्न पुरवतो त्याच्यावर मोठं संकट आलेलं आहे आणि त्या संकटाला त्यांच्या आज उपयोगी पडण्याचं आमचं काम आहे। हे दातृत्व आम्ही करुणा ट्रस्ट असेल आमचे मंगेश चिवटे वैद्यकीय मदत असेल अशा सर्व माध्यमातून प्रत्येक ठिकाणाहून असे जाणार आहेत। कालच आम्ही तुम्ही बघितलं असाल आम्ही प्रत्येक आमदारांनी 2-2 लाखाचा चेक दिलेला आहे। अडसूळ साहेबांनी पण त्याच्यामध्ये भरले सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेवक सर्व उपशाखा प्रमुख असतील शाखा प्रमुखापासून ते गटप्रमुखापासून सर्व मदतीचा हात आमच्या गरीब शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार। राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार ठिकठिकाणी
शिवसैनिकांच्या माध्यमातून तर मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमध्ये मदत करण्यात येतेच आहे, मात्र त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन करुणा सेवा ट्रस्टसारख्या अनेक स्वयंसेवी संस्था देखील आता पुढे आलेल्या आहेत. आमदार प्रकाश सुर्वे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आता आपण बघतोय किती क्वालिटीचं या ठिकाणी मटेरियल आहे. आपण जर बघत असाल तर या ठिकाणी 4,699 रुपये किमतीची ही पॅन्ट आहे. त्याच्यानंतर ही पॅन्ट आपण बघू शकता 2,500 रुपयांची आहे. अशा पद्धतीनं क्वालिटीचं आणि नवं कोरं थेट यूज क्लोज नाहीत, हे नवे कपडे या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान झालं त्याच्यासाठी अशा पद्धतीनं सॅक त्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं करुणा सेवा ट्रस्टनं अतिशय क्वालिटीचे ही भांडी देखील 3,000 लोकांच्यासाठीचे सेट केलेले आहेत. यासोबत अन्नधान्य देखील किट या ठिकाणी तयार करण्याचं काम सुरू आहे. या निमित्तानं मला एकच आवाहन करायचं आहे की आज मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः करमाळा, माढा, बार्शी या गावांमध्ये अतिशय भयानक विदारक परिस्थिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम संवेदनशील जनतेनं या ठिकाणी मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना आधार देण्याच्यासाठी आज पुढे येण्याची गरज आहे. करुणा सेवा ट्रस्ट असेल, शिवसेना पक्ष असेल, हे कर्तव्य समजून या ठिकाणी आपण पुढे आलेलो आहोत आणि या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी करुणा सेवा ट्रस्टचे उदय चंद्राणा जे आहेत त्यांचं देखील आणि करुणा सेवा ट्रस्टच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी आभार मानतो. सोबतच शिवसेनेचे आमदार प्रकाशदादा सुर्वे, माजी आमदार अभिजितजी अडसूळ, त्यांचे तमाम शिवसैनिक जे स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी मदत कार्यासाठी स्वयंसेवक म्हणून उपस्थित आहेत. आणि सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी सगळे स्वयंसेवक मग किट तयार करणं असेल, किराणा मालाचे वेगवेगळे पॅकेट्स तयार करणं असेल, याच्यासाठी स्वतःहून पुढे येऊन या ठिकाणी सेवा देत आहेत. त्या सगळ्या ज्ञात अज्ञात स्वयंसेवकांचं, शिवसैनिकांचं आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेब असतील, आमदार अभिजित अडसूळ साहेब असतील आणि करुणा सेवा ट्रस्टचे जी उदय चंद्राणा जी असतील, करुणा सेवा ट्रस्टचे सगळे ट्रस्टी, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की मराठवाड्यातील या सगळ्या शेतकरी बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी आपण देखील आपल्या माध्यमातून जेवढी होईल तेवढी मदत करण्याच्यासाठी पुढे यायला हवं. पासून दादा हे काम चालू आहे आपला. कॅप्टन दादा पण आपला उपक्रमाला आलेले. तुम्ही पण आपला उपक्रम बघितला असेल. टाटा कॅन्सर हॉस्पिटलला दर रविवारी आपला 3,000 लोकांचा अन्नदान असतो. आमच्यासारखा ट्रस्ट पण शिंदे साहेबांबरोबर जोडलं गेलं आहे. शिंदे साहेबांचं काम बघून आम्ही शिंदे साहेबांबरोबर जोडलं गेलो आहोत. आमच्यासारखा ट्रस्ट कुठल्याही पक्षाबरोबर नसतो कधी पण साहेबांचं काम बघून आम्हाला पण असं वाटलं की आपण शिंदे साहेबांबरोबर, जे शिंदे साहेबांनी आवाहन केलं त्या हिशोबाने आपण पण आज हे नियोजन केलेलं आहे. 3,000 लोकांसाठी आपण हे केलेलं आहे. आणि कॅप्टन दादा आणि मोठे साहेब आपले अडसूळ साहेब आहेत, त्यांच्या आशीर्वादाने आपला वर्षानुवर्ष हे सगळं कार्यक्रम चालू आहे. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही लोक इथे आले. दादा कुठे